2008 साली एका नेत्याने चक्क 15,55,555 रुपयाचा हिरेजडित मोबाईल अजित पवारांना गिफ्ट म्हणून दिला होता। अर्थात तुम्हाला लक्षात आलं असेल की मी बोलत आहे प्रतापराव सरनाईक यांच्याबद्दल। महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर कोणत्या गटातील किती मंत्री होतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। 15 डिसेंबरला शपथविधीचा कार्यक्रम पार पडला। त्या तीनही पक्षाच्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। त्यातीलच एक चेहरा म्हणजे प्रतापराव सरनाईक यांचा चेहरा। चला तर मग बघून घेऊया त्यांची एकंदरीतच संपूर्ण राजकीय कारकीर्द। नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्राचे राजकारण। प्रताप सरनाईक यांचा जन्म वर्ध्यात 1964 मध्ये झाला। त्यांचे वडील बापूराव सरनाईक कामासाठी मुंबईत स्थलांतरित झाले। तुम्हाला एक गोष्ट इथे कुतूहलाने सांगावी वाटते, ती गोष्ट म्हणजे बाबूराव सरनाईक। हो, तेच बाबूराव सरनाईक जे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील प्रमुख नेते आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचे सहकारी होते। बाबूराव सरनाईक यांनी आचार्य अत्रेच्या दैनिक मराठामध्ये मुख्य मुद्रित शोधक म्हणून काम केलं होतं। अत्रेंवरील त्यांचं तो एक तळपता सूर्य हे पुस्तक त्या काळात प्रचंड गाजलं होतं। असो, प्रताप सरनाईक यांचं शिक्षण डोंबिवलीतील पेंढारकर महाविद्यालयात झालं। तेव्हा ते विद्यार्थी चळवळीत देखील सक्रिय होते। प्रतापराव सरनाईक यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून केली। 2008 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीला सोरचिठ्ठी देत शिवसेनेमध्ये थेट प्रवेश केला। मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर सरनाईक यांना ओवाडा माजीवाडा विधानसभा मतदारसंघातून 2009 मध्ये शिवसेनेनं उमेदवारी दिली। ते 9,000 मतांनी विजयी झाले। 2014 मध्ये त्यांनी जवळपास 11,000 मतांनी विजय मिळवला। 2019 मध्ये त्यांनी तब्बल 84,000 मतांनी विजय मिळवत त्यांनी एक हॅट्रिक तयार केली। 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना भाजपची युती तुटली। राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं। त्यानंतर शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांमागे, आमदारांमागे, खासदारांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणेचा पाठलाग लागला। या नेत्यांमध्ये सरनाईक यांचा देखील समावेश आहे। 2021 मध्ये सरनाईक यांच्याशी संबंधित ठिकाणावर ईडीच्या धाडी पडल्या। त्यानंतर सरनाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंना लिहिलेलं पत्र देशामध्ये प्रचंड गाजलं होतं। आपण भाजप सोबत जाऊ असाही आग्रह त्यांनी त्या पत्रात धरला। पण ठाकरेंनी भाजप सोबत पुन्हा युती करणार नाही ही भूमिका ठाम ठेवली। यानंतर वर्षभरानं शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी पक्षाच्या इतिहासातील सगळ्यात मोठं बंड केलं। सरनाईक यांनी त्या बंडात त्यांना साथ दिली। राजकारणाप्रमाणेच त्यांच्या व्यावसायिक कामाची सुद्धा नेहमी जिकडे तिकडे चर्चा होत राहते। बांधकाम क्षेत्रातील त्यांची कामगिरी नेहमी चर्चेत असते। बांधकाम आणि हॉटेलिंग क्षेत्रातील विवंग ग्रुप ऑफ कंपनीचे प्रताप सरनाईक हे अध्यक्ष आहेत। तसंच संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून ठाण्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन ते करतात। यातील दहीहंडीचं आयोजन अनेकांना परिचितही आहे। प्रताप सरनाईक यांच्या विवंग समूहाच्या अनेक कंपन्या आहेत। रिअल इस्टेट हॉटेल क्षेत्रात त्यांचं कामकाज सातत्यानं चालत असतं। विवंग शांतिवन, विवंग गार्डन, सृष्टी कॉम्प्लेक्स, विवंग रेसिडेन्सी, विवंग टॉवर, विवंग पार्क, विवंग विहार, रौनक टॉवर असे अनेक रहिवासी आणि व्यावसायिक प्रकल्प त्यांनी ठाण्यात साकारले आहेत। सरनाईक यांच्या मालकीचं 3 स्टार हॉटेल देखील ठाण्यामध्ये आहे। याशिवाय विवंग पाम क्लबची मालकी देखील त्यांच्याकडे सध्या आहे। दैनिक लोकमतचे ठाणे ब्युरो चीफ नारायण जाधव असं म्हणतात की प्रताप सरनाईक हे मूळचे ठाण्याचे नसले तरी त्यांनी आता आपली जागा एक ठाण्यामध्ये निर्माण केली। 2-2.5 दशकाहून अधिक काळ ते ठाण्यातील राजकारणात सक्रिय सुद्धा आहेत। व्यावसायिक दृष्टिकोन असलेल्या प्रताप सरनाईक यांनी राजकारणात आल्यापासून आजवर कधीच मागे वळून पाहिलं नाही। त्यांच्या राजकीय वाटचालीवर नजर टाकल्यास असं लक्षात येतं की त्यांच्या पदाचा आलेख कायमच चढता राहिलाय। आता प्रताप सरनाईक यांच्याबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्राचे राजकारण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।